Good morning, students. In the last lecture, we have seen how to construct X bar chart. In fact, we have seen, or theoretically, we have deduced control limits for R chart when we don't know process mean and process standard deviation. So, when these constants are unknown, and usually that is the case, we don't know anything about the process, and therefore we have to estimate that unknown constants by studying the process, by taking some preliminary samples from the process. Okay, so today we'll see one example on X bar chart, or how to construct X bar chart from the given data. First of all, see the step-by-step procedure to construct X bar chart. In the step number 1, we have to compute X bar and range for each subgroup. जेवढे सबग्रुप आपल्याला किंवा सॅम्पल्स जेवढे आपल्याला दिले असतील त्या प्रत्येकासाठी मीन आणि रेंज कॅल्क्युलेट करायची. आता मोस्ट ऑफ द टाईम काय होतं पहा की हा डेटा तुम्हाला ऑलरेडी दिलेलाच असतो प्रॉब्लेममध्ये. देतानाच ते सॅम्पलचं मीन आणि रेंज कॅल्क्युलेट करून देतात. जर दिलेल्या नसतील, प्रत्यक्षात आपल्याला ऑब्झर्वेशन्स दिले, तर मात्र आपल्याला त्या प्रत्येकासाठी मीन आणि रेंज कॅल्क्युलेट करावं लागतं. देन सेकंड स्टेप इज कम्प्यूट ग्रँड मीन अँड ॲव्हरेज रेंज बाय युजिंग द फॉर्म्युले. मध्ये एक्स डबल बार म्हणजे जे एक्स बार दिलेले आहेत त्या सर्वांची टोटल करायचे, आणि जेवढ्या सब सॅम्पल्स आहेत, आपण हिअर एम इज द नंबर ऑफ सब सॅम्पल्स, and similarly R bar, it is summation R divided by M, where M is the number of samples inspected. तर हे दोन फॉर्म्युले आपण वापरायचे. एक्स डबल बार इट इज कॉल्ड ग्रँड मीन, सगळ्या मीनचं मीन कॅल्क्युलेट करतो आपण, आणि सर्व ज्या रेंजच्या व्हॅल्यूज आहेत त्याचा ॲव्हरेज घेतोय, दॅट इज R बार. मग त्याच्यावरून सेंटर लाईन फॉर एक्स बार चार्ट इज एक्स डबल बारची जी व्हॅल्यू येते ती म्हणजे सेंटर लाईन असणार. आणि कंट्रोल लिमिट्स काय येतात? द कंट्रोल लिमिट्स आर गिवन बाय LCL इज इक्वल टू एक्स डबल बार मायनस A2 इंटू R बार, आणि अप्पर कंट्रोल लिमिट एक्स डबल बार प्लस A2 इंटू R बार. सो दे आर इक्विडिस्टंट. ग्रँड मीनमधून एक क्वांटिटी कोणती आहे? A2 इंटू R बार, हे एकदा प्लस करायचे आणि एकदा मायनस करायचे. वेअर दिस A2 कॉन्स्टंट A2 हा आपल्याला कुठून मिळणार? स्टॅटिस्टिकल टेबल्समधून मिळणार. ह्याचे चार्ट्स, स्टॅटिस्टिकल टेबल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, किंवा यू कॅन सर्च ऑन इंटरनेट और यू कॅन गुगल इट. टेबल्स फॉर कॉन्स्टंट A2 म्हणाला तर तुम्हाला त्याचं PDF फॉर्मॅटमध्ये मिळेल, किंवा यू कॅन सी दॅट ऑनलाईन ऑल्सो. तर हे जे कॉन्स्टंट्स आहेत ते आपल्याला टेबलवरून मिळतात. आणि तो जो कॉन्स्टंट आहे तो कशावरती डिपेंड असतो आहे? तर सब सॅम्पलमध्ये किती ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यावरती तो डिपेंड असतो. आता आपण एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. construct mean chart from the following data. Okay, we have given here 6 samples. प्रत्येकाचा मीन आणि प्रत्येकाची रेंज दिलेली आहे. फॉर n इज इक्वल टू 6, द व्हॅल्यू ऑफ A2 इज इक्वल टू 0.483. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलं की 6 साईजचं एक सब सॅम्पल घेतलेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ असं गृहीत धरूया आपण की सलग 6 तास प्रोसेस मॉनिटर केली. पहिल्या तासाला 6 ऑब्झर्वेशन्स घेतले. त्या 6 ऑब्झर्वेशनचं मीन आहे 300 आणि त्याची रेंज आहे 25. म्हणजे त्या पहिल्या 6 ऑब्झर्वेशनमध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठं जे ऑब्झर्वेशन आहे त्याचा डिफरन्स, दॅट इज R.
असं प्रत्येक एका तासाला रिपीट केल्यानंतर त्यांना हे मीनच्या व्हॅल्यूज आणि रेंजच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. सो दिस इज द इन्फॉर्मेशन गिवन फॉर अस टू कन्स्ट्रक्ट एक्स बार चार्ट. आता आपल्याला याच्यावरून एक्स बार चार्ट करायचा म्हणजे काय करायचं, याचं कॅल्क्युलेशन टेबल म्हणजे सिम्पली वी हॅव टू ॲड वन मोर कॉलम. त्याच्यात काय करतो आपण, त्या सर्वांची टोटल घ्यायचं आहे, म्हणजे मीनची टोटल, रेंजची टोटल. ओके, हिअर सब सॅम्पल साईज इज n इज इक्वल टू 6. हे पहा दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, n इज इक्वल टू किती, n इज इक्वल टू 6. इट इज गिवन बिकॉज वी आर गिवन द समरी. एक्स बारची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावेळेला प्रॉब्लेममध्ये स्पेसिफिकली ते सांगतात सब सॅम्पलची साईज काय आहे. ओके, सो हिअर n इज इक्वल टू 6 आणि नंबर ऑफ सॅम्पल्स इथे किती घेतलेले आहेत ते सुद्धा 6च आहेत. सो हिअर n इज इक्वल टू 6 आणि m इज इक्वल टू सुद्धा 6च आहे. And the number of samples inspected m is equal to 6. Okay, the mean of x bar, that is grand mean x double bar, summation x bar divided by m. आता ही जी टोटल आहे 1971 आलेली आहे. पहा मीनचा जो रो आहे त्याची टोटल किती आली, 1971 डिवायडेड बाय 6. सो द ग्रँड मीन 328.5. mean of r is given by r bar, it is summation r divided by m, that is 162 divided by 6 and that is equal to 27. म्हणजे ग्रँड मीन कॅल्क्युलेट केला आपण, आर बारची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 162 भागिले 6. आता सेंटर लाईन आणि कंट्रोल लिमिट्स फॉर मीन चार्ट, LCL. व्हॉट इज LCL? LCL इज एक्स डबल बार मायनस A2 इंटू आर बार. A2ची व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे पहा 0.483. ती जर दिलेली नसेल तर आपल्याला टेबलवरून पाहता येते. n इज इक्वल टू 6ला A2ची व्हॅल्यू काय आहे. सो इट इज, ते सिम्पल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन केलं पहा 328.5 वजा 0.483 गुणिले 27, दॅट इज आर बार. आणि ही जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आपण ते एका सिंगल डेसिमल डिजिटमध्ये राऊंड करून घेतलेली आहे 315.45, दॅट इज 315.5. एक्स डबल बार म्हणजे आपल्याला जो एक्स डबल बार मिळालेला आहे 328.5 आणि अप्पर कंट्रोल लिमिट तर तिथं आता ते प्लस करायचं आहे 328.5, सॉरी इथं राहिलेलं आहे 0.5 प्लस ती क्वांटिटी and that is 341.5. Okay, so these are the control limits we compute from the given data. लक्षात आलं, या फॉर्म्युल्यामध्ये या क्वांटिटीज ठेवायच्या आणि यू विल गेट द आन्सर. आता हा जो डेटा आहे तो आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचा आहे. ओके, सो यू कॅन टेक ट्रेडिशनल ग्राफ पेपर जो तुमच्याकडे असेल. एक्स ॲक्सिसवरती सॅम्पल नंबर 1 2 3 4 5 6 6 सॅम्पल्स आहेत आपल्याकडं. वाय ॲक्सिसवरती मीन घ्यायचा आहे. आता मीनच्या व्हॅल्यूज कशा आहेत, 300 पासून पुढे आहेत. सो स्केल घेताना त्याचं काय घेतलं पहा, 10चं स्केल घेतलेलं आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. पण तो ग्राफ सुरू करताना 290ला सुरू केलेला आहे. सो ओरिजिन इज शिफ्टेड. नाउ ओरिजिन ऑफ दिस ग्राफ इज 0 to 90. ओके, सो या आता पहिल्यांदा काय करायचं, कंट्रोल लिमिट्स प्लॉट करायचं. CLची व्हॅल्यू किती आहे 328.5. सो इट विल बी जस्ट बिलो 330. 328 ग्राफ पेपरवरती तुम्हाला अगदी अचूक पद्धतीने ते प्लॉट करता येईल. म्हणजे 9वी रेषा आणि 10वी रेषा, आता याच्यामध्ये एका रेषेची मग 10चं जर स्केल घेतलं तर इट विल बी 0.1. मग त्या दोन रेषांच्या मध्ये
तुम्हाला हे ड्रॉ करायला लागेल. त्यानंतर 315 आणि 341, 310, नंतर 315 आणि 341 हे कंट्रोल लिमिट्स प्लॉट केले. ह्या रेषा हॉरिझॉन्टल टू एक्स ॲक्सिस, दे आर कॉल्ड कंट्रोल लिमिट्स अँड द सेंटर लाईन. ओके. आता काय करायचं, प्रत्येक ऑब्झर्वेशन, आता सॅम्पल नंबर 1साठी मीन किती आहे 300. सो प्लॉट दॅट 300 इथं प्लॉट केला पहिला पॉईंट 300. त्यानंतर 342 त्यानंतरचा पॉईंट 351 प्लॉट केला 351. त्यानंतरचा प्लॉट 319, सो पॉईंट प्लॉट केला 319. त्यानंतर पुढचे 2 पॉईंट आहेत 326 आणि 333, ते 5 आणि 6 नंबरच्या सॅम्पलला प्लॉट केलेले आहेत. आता या डेटावरून आपल्या काय लक्षात येतं आहे, तर एकूण 6पैकी 3 पॉईंट्स अशा आहेत, म्हणजे पहिला पॉईंट लोअर कंट्रोल लिमिटच्या खाली आहे, तिसरा पॉईंट अप्पर कंट्रोल लिमिटच्या वरती गेलेला आहे. सिन्स 3 सॅम्पल व्हॅल्यूज प्लॉट आउटसाईड द कंट्रोल लिमिट्स, एक जरी पॉईंट कंट्रोल लिमिटच्या बाहेर गेला तरी आपण काय सांगणार आहे की या प्रोसेसचा जो मीन आहे तो स्टेबल नाही आहे अजून. सगळ्या व्हॅल्यू ह्या जो बँड आहे UCL आणि LCL असा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. अँड दॅट शुड कम इन अ रँडम पॅटर्न. तर या ठिकाणी दिस प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल असं कन्क्लुजन आपल्याला करता येईल. ओके. सो इन दिस वे वी कॅन कम्प्यूट control limits and accordingly construct control chart, and from that we can interpret about the quality of the process. Okay, so आज इथेच आपण थांबूया. In the next lecture we'll see the next chart. Thank you for listening this video lecture. See you next.